नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं जीवन संघर्षामध्ये. आज सकाळी लवकर उठून देवपूजा करून घेतली. आज आहे रक्षाबंधन, त्यामुळे देवाकडे सगळ्यांसाठी सुखाची प्रार्थना केली. रक्षाबंधन म्हटलं की भाऊ बहिणीचं नातं, लहानपणीच्या आठवणी, संसाराचा गाडा ओढता ओढता आणि जबाबदाऱ्या पार पाडता पाडता माहेर पण थोडं मागं राहून गेलं. पहाट म्हणलं की प्रसन्न वातावरण, अशी प्राजक्ताची फुले उमललेली आणि त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. देवासाठी थोडी फुले तोडली आणि देवाला वाहिली. पहाटेचा गार वारा आणि दरवळणारा सुगंध, खूपच छान वातावरण झालं होतं. परंतु ड्युटी म्हटलं की सण असो वार असो, आपल्याला प्रथम मान्यता ही कामालाच द्यावी लागते. सकाळचे 5:45 झाले होते आणि मला निघायचं होतं ड्युटीवर. 6 वाजेपर्यंत पंचिंग करायचं होतं. काल मी 11 वाजता घरी गेल्यानंतर काही भांडे आणि डबे स्वच्छ करण्यासाठी काढले होते. एका स्त्रीसाठी घराची जबाबदारी आणि कामाचा तणाव हे दोन्हीही बघून तिला पुढे चालावं लागतं. या मशीनच्या साहाय्याने मी मांडणे आणि ते क्लीन करून घेतलं होतं. घर स्वच्छ असेल तर कामावरून थकून आलेलं असलं तरीही तो थकवा निघून जातो. भांडे स्वच्छ करून मी सुकायला ठेवले आणि कामावर निघून आले होते. त्यानंतर मी 8 वाजता घरी गेल्यानंतर परत तोच राहाडा आवरायला घेतला. व्यवस्थित डब्यामध्ये ज्या त्या डब्यात सामान भरून मी अशा प्रकारे ही मांडणी स्वच्छ करून भांडे लावले. काल असं वाटत होतं आपली खूपच मोठी परीक्षा चालू आहे की काय. ते उठून घरातलं सगळं आवरून 6 वाजता कामावर, 11 वाजता घरी गेले, भांडे आवरले आणि परत 5 वाजता कामावर आले. 8 वाजता घरी गेल्यानंतर परत ही आवरावर केली. आवरून झाल्यानंतर मलाच माझा प्रश्न पडला, एवढी एनर्जी आली तरी कुठून माझ्यात. हे सगळं आवरता आवरता मला 11:15 वाजले होते. 11 स्वच्छ घर पुसूनही झालं होतं. आता दुसऱ्या दिवसाची सकाळ व्हिडिओमध्ये आधीच दाखवल्याप्रमाणे सुरू झाली होती. मी आले होते कामावर आणि पंचिंगच्या ठिकाणी परत बाप्पांचं दर्शन घेतलं. कामावर होता उपम्याचा नाश्ता. पातेल्यामध्ये तेल टाकलं आणि रवा भाजायला मंद आचेवर रवा भाजूपर्यंत एकीकडे गॅसवर चहा ठेवून दिला. मस्त लालसर कलर येऊपर्यंत रवा भाजून घेतला. रात्रीच भिजवलेली ही शेंगदाणे, वाटाणा आणि उडीद डाळ हे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर उपम्यासाठी लागणारे टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरच्या कापून ठेवल्या होत्या. तीच अशी तयारी करून ठेवली की वेळ लागत नाही, म्हणून मी हे सर्व आधीच तयार करून ठेवलं होतं. छान भाजलेला लालसर रवा आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेणार होते. पातेल्यामध्ये कांदा परतायला टाकला आणि जिरे मोहरीची फोडणी केली. लगेचच कढीपत्ता, कोथिंबीर, कापलेले टोमॅटो टाकले आणि हिरवी मिरची कापून ठेवली तीही टाकली. फ्राय करून घेतलं. भिजवलेले वाटाणा, शेंगदाणे आणि उडीद डाळ त्यामध्ये टाकली आणि सर्व मिक्स करून घेतलं. थोडा वेळ तेलामध्ये फ्राय होऊ दिलं, कारण वाटाणा लवकर शिजत नाही, त्यामुळे तेलात फ्राय केला की वाटाणा लगेच शिजतो. आणि त्यामध्ये पाणी ओतलं. पाणी टाकून उकळीसाठी ठेवलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं. येऊपर्यंत झालेला चहा थर्मासमध्ये गाळून ठेवला, कारण मुलींची येण्याची वेळ झालीच होती. भाऊ बहिणीच्या नात्याचा सण होता. काम करता करता हुरहुरही वाटत होती. पाण्याला उकळी आली आणि लगेच त्यामध्ये रवा टाकला. आता रवा टाकल्यानंतर लगेच तो हलवावा लागतो, कारण नंतर त्यामध्ये गिठुळा होण्याची शक्यता असते. रवा हलवून घेतला. पाण्याला जर का छान उकळी आलेली असली तर रवा टाकल्यानंतर फक्त 5 मिनिटांमध्येच रवा शिजतो. आता जवळपास उपमा तयार झालेलाच होता, परंतु थोडा वेळ कमी गॅसवर झाकण ठेवलं आणि मुली येऊपर्यंत छान रवा उपमा रेडी झाला होता. नाती जरीही दूर असली तरी मनापासूनची माणसं कधीच दूर नसतात, हे त्यांच्या आठवणीतून का होईना दिसून येतं. आज जरी माझं जाणं झालं नाही तरीही मी 2-3 दिवसात एक दिवस भावाकडे जाऊन येणारच आहे. उपमा रेडी झालेला होता, त्यावरती थोडीशी कोथिंबीर चिरली आणि वरून टाकली. असा गरमागरम उपमा आणि चहा तयार मुलींना आता द्यायचा होता. त्याची तयारी उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा.